जय श्रीराम, जय शिवराय गाईस। तर सर्वांचा आवडता सण म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचा सण। तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या सणाला 2च महिने राहिलेले आहेत। तर यावेळी बरेच जण विचार करत असणार की यार आपण आपल्या बाप्पाची मूर्ती कशी घ्यायची। तर त्यासाठी आज मी तुम्हाला नेणार आहे आमच्या फुलावा मार्केटमधल्या गणपती वर्कशॉपमध्ये। तर तिथे खूप सुंदर मूर्त्या असतात। तर आमच्या ओळखीच्या लोकांचा तो कारखाना आहे। तर तुम्हाला मूर्ती इकडची कोणतीही आवडली तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओचा ॲड्रेस दिलेला आहे मी आणि त्यांचा फोन नंबर दिलेला आहे। तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मूर्ती बघायलाही कारखान्यात जाऊ शकता। तर चला पहिला मी आता तुम्हाला तिकडच्या मूर्त्या दाखवतो। चला आपण डायरेक्ट जाऊया वर्कशॉपमध्ये। लेट्स स्टार्ट। गणपती बाप्पा मोरया। तर आता आपण आलोय वर्कशॉपकडे। तर हे बाजूला हनुमानचं देऊळ, तर मारुती रायाला नमस्कार करून आपण जातोय कारखान्यामध्ये। तर हा बाई इथे 3 गणपतींचे कारखाने, हा 2nd नंबरचा आपला कारखाना आणि हे इथे कारखान्याचा बॅनर सिद्धिविनायक आर्ट्स करून। तर आता वर्कशॉपमध्ये आलोय आणि ही तिरुपती बालाजीच्या रूपामधली मूर्ती खूप सुंदर आहे बघा। तर आता हे माती मळण्याचं काम चालू आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाप्पाची मूर्ती घडवायच्या आधी ते माती मळणं। आणि हे बाजूला बाप्पाचे हात बनवत आहेत बघा। असे टूल्सच्या मदतीने बाप्पाचे हात तयार केले जातात। आणि हे बाजूला बाप्पाची मूर्ती, तर ही बाळ रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे। तर याला अजून पाय जोडणं बाकी आहे। खूप मस्त आहे। आणि हे मोरेश्वराच्या रूपातली ही वर्कशॉपमधल्या सर्वात पहिला गणपती। आणि हे बाजूला अजून मातीच्या मूर्ती खूप सुंदर आहेत, बनवलेले आहेत। तर पहा किती सुंदरपणे कलाकृती केलेली आहे बाप्पाच्या मूर्तीची। आणि हे बाजूला अजून रेडीमेड गणपती सुद्धा आहेत, पाहू शकता आपण। आणि हा कोळी गणपती खेकड्यावर बसलेला, तर याची फिनिशिंग झालेली आहे आणि आता तयार करून इथे ठेवलेला आहे आणि काही दिवसानंतर याला कलर सुद्धा करणार। आणि याच्याच बाजूला इथं गोंडस बाप्पाची क्यूटशी मूर्ती, ही बाळ मूर्ती आहे, खूप सुंदर आहे। डोळे तर खूपच छान आहेत, पाहू शकता। आणि त्याच्या बाजूला ही गाईसोबत बसलेली बाप्पाची पितांबर नेसलेली मूर्ती, ही पण खूप छान आहे। आणि त्याच्या बाजूला अजून एक बाळ मूर्ती गाईसोबत, ही पण खूप छान आहे, पाहू शकता तुम्ही। थोडी सुंदर कलाकृती आहे ही बाप्पाची। आणि याच्या बाजूला विठ्ठल रूपातली गणपती बाप्पाची मूर्ती, तर पहा कसा मस्तपैकी बनवलेली आहे। आणि इथे ही गादीवरची बाप्पाची मूर्ती बघा, खूप छान आहे ही पण। एकदम बघण्यात एकदम असं प्रसन्न वाटेल अशी मूर्ती बाप्पाची, एकदम सिंपलशी। आणि याच्या बाजूला ही शंकराच्या रूपामध्ये बाप्पाची मूर्ती। आणि याच्या बाजूला ही चिंतामणीची अशी कॉपी पेस्ट वाली अशी मूर्ती, ही खूप मस्त आहे। आणि ही मस्तपैकी साधी अशी बसलेली सिंहासनावर गादी टाईपची, तर पहा एकदम असं खडे वगैरे लावून सजवलेली आहे, खूप सुंदर असं वाटतंय बघायला सुद्धा। त्याला एकदम असं ओरिजिनल शाल आणि धोतर सुद्धा नेसलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आणि ही बाप्पाची गरुडावरची मूर्ती, साधारण 3 फुटाची ही मूर्ती बाप्पाची, पहा एकदम किती मस्तपणे घडवलेली आहे। अशी गरुडावर बसलेली, खांद्यावर गरुडाच्या। आणि बाजूला अजून एक शंकर रूपामध्ये बाप्पाची मूर्ती। आणि बाजूलाही अजून मूर्त्या आहेत बाप्पाच्या, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर अशी कलेक्शन आहे या बाप्पाच्या मूर्तीचं। आणि वरती अजून छोट्या साईज सेटमध्ये ही मूर्त्या आहेत, साधारण अर्धा 1 फुटाच्या या मूर्त्या पाहू शकता। ही पण खूप सुंदर मूर्त्या आहेत। काही यांना ओरिजिनल धोतर घातले आहे, कपडे नेसवले आहेत, खूप मस्त आहे असे मूर्त्या ही।
आणि इथे ही बाळमूर्ती बाप्पाची हातात मोदक घेऊन बसलेली, खूप गोड वाटते बघायलाही, खूप छान आहे मूर्ती. आणि याच्या बाजूला अजून एक बाळमूर्ती आहे बाप्पाची, पाहू शकता. आणि त्याच्या पाठी आहे ही श्रीकृष्णाच्या रूपामधली बाप्पाची मूर्ती, खूप मस्त, खूप डोळे एकदम सुंदरपणे तयार केलेले आहे बाप्पाच्या मूर्तीचे. आणि याच्या बाजूला ही तिरुपतीचा टिळा लावलेली ही मूर्ती. आणि बघा किती सुंदर. याच्या खाली अष्टविनायकचेही गणपती बनवलेले आहेत, पाहू शकता. आणि याच्या बाजूला ही पायनॅपलवर बसलेली बाप्पाची बाळ मूर्त, खूप मस्त ही पण. आणि ही शंकर पार्वती सोबत बसलेली आहे गणपती बाप्पा. सोबत नंदी सुद्धा आहे. आणि बाजूला एक सिंपल टाईप गादीवर मूर्त आहे. आणि इथं खूपच क्यूट अशी गोड दिसणारी मोठे मोठे डोळे बाप्पाची, फेटा लावलेली, खूप सुंदर मूर्त आहे, पाहू शकता. याला ऑरेंज कलरचा फेटावाली आहे. आणि याच्या बदला अजून एक शंकर पार्वतीच्या सोबत बसलेली बाप्पाची मूर्त आहे. आणि याच्या बाजूला ही बाळ मूर्त आहे बाप्पाची, अशी सिंपल बसलेली. याच्या बाजू पाठी आहे लालबागच्या राजासारखी मूर्ती. आणि ही केशरी रंगामध्ये रंगवलेली बाप्पाची मूर्त आहे. एकदम अष्टविनायक असा फिलिंग येईल अशी मूर्ती आहे. आणि अजूनही खूप मूर्ती आहे. इथे साईडला तिरुपती बालाजीची अजून एक अशी एक मूर्ती आहे गणपती बाप्पाची. खूप सुंदर मूर्ती आहे इथे. आणि साधारण अर्धा 1 फुटाच्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत. तर हे पण खूप सुंदर आहे बघायला. आणि हा अजून एक 1 फुटाची ही चिंतामणीच्या रूपामध्ये अजून एक मूर्ती बाप्पाची. आणि याच्या बाजूला ही जास्वंदीची वर बसलेली मूर्ती बाप्पाची आहे, जास्वंदीच्या फुलावर. आणि ही मूर्तिकार विशाल शिंदे यांच्यासारखी एक कॉपी पेस्ट अशी एक मूर्ती बाप्पाची बाळमूर्ती. याच्या बाजूला दगडूशेठ गणपतीची मूर्ती आहे. आणि हा आपला बाप्पा जो की मी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेला होता बाप्पाचा, ही आपली छोटी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. आणि अजून एक अशी एक मोठी मूर्ती आहे जी आपल्या गावी आहे. आणि आपल्या बाप्पाच्या पुढे आहे हा सिंपल असा गादीवर बसलेला बाप्पा, अर्ध्या फुटाची मूर्ती आहे. आणि बाजूला अजून एक गादी. आणि हे मडक्यामध्ये मोदक आणि लाडू घेतलेली बाप्पाची 2 मूर्त्या आहेत, सेम टू सेम. आणि बाजूला हे सर्व गणपतींच्या मूर्त्या आहेत. आणि हे लहान मुलांच्या पसंतीसाठी एकदम छोट्या साईजच्या मूर्ती गणपती बाप्पाच्या. आणि आपले सगळे करून झालेल्या स्टार्टिंगला दाखवलेल्या मूर्त्या तुम्हाला. आणि वरती हा बघा एक खेकड्यावरचा कोळी गणपती. आणि हा बोटीवर बसलेला बाप्पा. आणि एक बाजूला कमळावर बसलेला. आणि बाजूला अजून एक कमळावर श्रीकृष्णाच्या रूपावर मध्ये बसलेली मूर्ती आहे गणपती बाप्पाची. आणि त्याच्या बाजूला अजून एक शंकर रूपातली मूर्ती आहे. आणि बाजूला ही एकदम सिंपलवाली मूर्ती बाप्पाची. आणि त्याच्या बाजूला ही रेड कलरमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. आणि त्याच्या बाजूला अजून एक स्किन कलरमध्ये दगडूशेठची मूर्ती आहे. आणि हे बाजूला मोठ्या कानाचा गणपती बाप्पा. त्याच्या बाजूला लालबागचा राजा. आणि त्याच्या बाजूला अजून एक मोरासोबत बसलेली बाप्पाची मूर्ती. आणि ही शंकराच्या अजून एक शिवलिंगासोबत मूर्ती. आणि एकदम साधी सिंपल गणपती बाप्पा एकदम बसलेले सिंहासनावरचे बाप्पा. आणि अजून लहान मुलांच्या पसंतीसाठी इथे छोट्या मूर्त्याही आहेत. खूप अशा बारीक जर तुम्हाला मूर्त्या पाहिजे असेल तर तेही इथे अवेलेबल आहेत, तुम्ही पाहू शकता.
आणि ही खूप छान मूर्ती आहे बघा. ही एक गादीवर बाळमूर्ती बाप्पाची, त्याच्या बाजूला हा पूर्ण रेडी केलेला एकदम खंडोबाच्या टाईपची मूर्ती. आणि इथे खाली एकदम फेटा, एकदम पेशवा टाईप मूर्ती आहे. एकदम फेटा वगैरे घातलेली आणि सजवलेली मूर्ती. आणि त्याच्या बाजूला हे साक्षात प्रभू श्री रामचंद्राच्या रूपामध्ये मूर्त पाहू शकता. ही पण खूप सुंदर आहे पाहायला. आणि याच्या बाजूला अजून लहान मूर्त्या आहेत बाप्पाच्या. चला तर गाईज, आजसाठी एवढंच. तर तुम्हाला कोणता आवडला गणपती मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मला तर खूप आवडले इकडच्या गणपती. जर तुम्हालाही कोणता गणपती बाप्पा आवडला असेल आणि तुम्हाला तो बुक करायचा असेल तर जसं स्टार्टिंगला सांगितलेलं की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ मूर्तिकारांचा नंबर आणि ॲड्रेस वर्कशॉपचा ते मी टाकलेला आहे. तर तुम्ही जाऊ शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला, आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. तर अजून मी या महिन्यात व्हिडिओ येणार आहे आपले खूप, कारण की आता श्रावण महिना आहे, त्याच्यानंतर गणपतीही आहेत, गोविंदा, ह्याचे सगळे व्हिडिओसुद्धा येणार आहेत. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. टेक केअर, बाय बाय.